आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणून लाडकी बहीणचा देखील महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। आई, तुमच्यासाठी 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने। लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मागच्या महिन्याचे 1,500 रुपये, मार्चचे आणि या ठिकाणी या महिन्याचे एप्रिलचे 1,500 असं 3,000 रुपये एकत्र अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकारच्या माध्यमातून 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। बघा, याबद्दलचा GR 2 दिवसांच्या पाठीमागे या ठिकाणी काढण्यात आल्याची माहिती समोर येत होती। म्हणजेच मागच्या मार्च महिन्याचे 1,500 रुपये अजून का बँकेच्या खात्यावरती दिले नाहीत, अशा प्रकारचे प्रश्न विरोधकांनी या ठिकाणी उपस्थित केले होते। यावरती अक्षय तृतीयानिमित्त सर्व महिलांच्या खात्यावरती हे पैसे मिळून जातील असं सांगण्यात आलं होतं आणि तशा प्रकारे सकाळपासूनच या ठिकाणी अक्षय तृतीया आज असल्याने 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या। सरकारच्या माध्यमातून सकाळीच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबण्यात आलं होतं आणि तशा प्रकारे महिलांना खटाखट 2 मेसेज या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, आज वार रविवार आहे, 19 एप्रिल आहे आणि अक्षय तृतीया सण या ठिकाणी असल्याने सरकारच्या माध्यमातून सणाच्या मुहूर्तावर हे पैसे सोडण्यास सुरुवात केली आहे। अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या हक्काचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये या महत्त्वाच्या या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये जमा होतील। सरकारच्या माध्यमातून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं या ठिकाणी सांगितलं जात होतं। अखेर या बातम्यांना ब्रेक लागलाय आणि खरोखर या ठिकाणी 3,700 कोटी रुपये या ठिकाणी निधी मंजूर करून महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आज या 12 जिल्ह्यातील सर्व गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत ज्या काही या ठिकाणी बातम्या पसरल्या होत्या, तुम्ही दररोज बातम्या ऐकत असणार, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं काही जण म्हणत असतात। परंतु एकनाथ शिंदे साहेब तुमचे लाडके भाऊ यांनी सांगितलंय, जोपर्यंत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी GR निघत नसतो आणि निधी मंजूर करत नसतात, तोपर्यंत पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असतो। आणि या ठिकाणची काल परवा या ठिकाणी 2 महिन्यांचा आता GR मंजूर करण्यात आला होता आणि पैसे देखील मंजूर करण्यात आले होते आणि सर्व या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकली होती। त्यामुळे सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आज खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी हे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळून जातील। सरकारच्या माध्यमातून आज रविवार निमित्त ज्या जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी दिली आहे, ज्या बँकामध्ये पैसे सोडण्यात आलेत, ती लिस्ट आपण झटपटपणे 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% पालन करतात। आता अक्षय तृतीया निमित्त त्यांनी आता दिलेला जो शब्द होता तर तो त्यांनी पाळलेला आहे आणि या ठिकाणी 1,500 अधिक 1,500 असं 3,000 रुपये मार्च एप्रिलचे जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। आता हे पैसे कोणाकोणाला मिळणार तर सरकारने सांगितले, कोणती अटी पात्रता न लावता सरसकट सर्वांच्या खात्यावरती पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे जेवढ्या काही 1,40,00,000 लाडक्या बहिणी आहेत त्यांना सर्वांना सांगितलंय, आज अक्षय तृतीयाचा सण आहे, रविवार आहे, 19 एप्रिल आहे, तुम्ही तयार राहायचं आहे। तुमच्या मोबाईलवरती 2 मेसेज आल्याचं तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पहिला सरसकट हा शब्द काढण्यात आला होता म्हणून त्या ठिकाणी आता महिलांना वगळण्यात आलं होतं, परंतु सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय, आम्ही KYC केलेल्या लाडक्या बहिणी असतील किंवा KYC न केलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांना अक्षय तृतीयाच्या सणाच्या मुहूर्तावर सर्वांना पैसे या ठिकाणी सोडल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही असाल, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मागच्या 1 महिन्याच्या पाठीमागे घेतला असाल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया, आज रविवार निमित्त अक्षय तृतीया आहे आणि या अक्षय तृतीयाचा सण गोड करण्यासाठी नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे वितरणाला सुरुवात झाल्या। तुम्ही 2 मिनिटे आता सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन आपला जिल्हा या यादीमध्ये आहे का सर्वांनी आता चेक करायचं आहे। सरकारच्या माध्यमातून आता आज लवकरात लवकर पैसे वितरण होण्यासाठी जवळपास या ठिकाणी 3,700 कोटी रुपयांचा चेक बँकांमध्ये दिला आहे। बघा, पहिला काय होत होतं, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना पैसे बँकेच्या खात्यावरती जात होते।
परंतु आता या ठिकाणी तुम्हाला चेकद्वारे पैसे येणार आहेत, म्हणजे सरकारच्या माध्यमातून चेक देण्यात आलाय। त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये आज रविवारी पैशांचं वाटप करा असं सांगण्यात आलंय। बघा, रविवारी आजच्या पैशांचं वाटप करा, कारण उद्यापासून परत एकदा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिवेशन सुरू होणार आहे। सोमवार ते पुढच्या या ठिकाणी आता 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा करण्यात येणार नाही आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटपाचा एकच दिवस ठेवलाय आणि या ठिकाणी पैशांचं वितरण जोरदार सुरू झालंय। कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण होणार आहे याची यादी या ठिकाणी समोर आली आहे। तीच यादी तुम्हाला सांगणार आहे, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे। पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा, तिसरा जिल्हा असं 12 जिल्हे जे आज रविवारी अक्षय तृतीयानिमित्त पैसे वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आलेत, याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा, ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातं की आता पैशांचं वितरण होणार आहे, GR आम्ही काढलेला आहे, त्याचवेळी पैशांचं वितरण होत असतं। अनेक या ठिकाणी म्हणत असतात आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु ज्यावेळी सरकार पैसे मंजूर करतं त्याचवेळी पैसे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडले जात असतात। अशा प्रकारची माहिती आता समोर येत आहे। तर बघा, काल या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावर असताना अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी काय केल्या होत्या, एकनाथ शिंदे साहेबांना विचारण्यात आल्या होत्या की मागचा मार्च महिना देखील संपून गेला आहे आणि त्या महिन्याचे आम्हाला 1500 रुपये तुम्ही सोडलेले नाहीत आणि एप्रिल महिना देखील आता पूर्णपणे संपत झालेला आहे। आज 19 तारीख आहे, म्हणजे 10-11 दिवस बाकी राहिलेत आणि तुम्ही पैशांचं वितरण आमच्या बँकेच्या खात्यावरती का दिलं नाही? एकदा सांगून टाका, देणार आहे का नाही? कारण आम्ही दररोज बातम्या बघत असतो, कोण म्हणते आज पैसे येतील, कोण म्हणते उद्या पैसे येतील, परंतु आमच्या खात्यावरती लवकर का पैसे जमा होत नाहीत असा प्रश्न या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांना विचारल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट 3700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सर्व लाभार्थी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करायला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर आजच्या आज अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त टोटल 3000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत, आता सरकारच्या माध्यमातून जी काय आता जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या तीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु हे पैसे सर्वांनाच मिळणार का? होय, आता सरसकट सर्वांना पैसे मिळणार आहेत। तुम्ही KYC केलेले असू द्या किंवा KYC केलेल्या नसू द्या, सर्वांना सरसकट पैशांचं वितरण होणार आहे, कोणी सुद्धा वगळण्यात येणार नाही अशी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे जे काही जिल्हे आज अक्षय तृतीयानिमित्त वाटपाचे निवडण्यात आलेत तर त्यांना फक्त पैशांचं वितरण होणार आहे। बाकीच्या महिलांना या ठिकाणी कमीत कमी अजून 10 ते 12 दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण आज रविवार आहे, 19 एप्रिल आहे आणि या ठिकाणी पुढच्या बरोबर 1 मे पासून आणि पुढचा हप्ता या ठिकाणी जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत फेब्रुवारी महिन्याचे हप्ते घेतले असतील आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याची वाट बघत असाल तर तुम्हाला 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत या ठिकाणी कालपासून जमा करायला सुरुवात केल्या। जवळपास काल या ठिकाणी 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले आहेत। ज्या लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या होत्या त्या सरसकट लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये जमा करायला सुरुवात झाल्या। ज्या लाडक्या बहिणींना मागच्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याचे पैसे आले नव्हते त्यांना सुद्धा या ठिकाणी मार्च, एप्रिलचे पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाल्या। त्याचं कारण पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। बघा लाडक्या बहिणींनो, सरकार काय म्हणत होतं, प्रत्येक सणाला तुम्हाला कोणतीही अटीपात्रता न लावता सर्वांच्या खात्यावरती हे 3000 रुपये पोचले पाहिजेत आणि तशा प्रकारे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या। कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाल्या तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। 12 जिल्ह्यांची लिस्ट या बँकांना या ठिकाणी आता वर्ग करण्यात आली होती, त्या बँकांनी पैसे सोडायला देखील सुरुवात केल्याची माहिती आता समोर येत आहे। बघा, कोणाकोणाला 3000 रुपये मिळणार आहेत, आता 2 महिन्यांचे 3000 आहेत, मागच्या मार्च महिन्याचे 1500 आणि या चालू असलेल्या एप्रिल महिन्याचे 1500 असं 2 मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आल्याचा मेसेज या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, काळजी करू नका, आतापर्यंत तुम्हाला पैसे वाटपासाठी उशीर झाला होता। का उशीर झाला होता त्याची महत्त्वाची 5 कारणे आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, माफ करा लाडक्या बहिणींनो, आम्हाला तुम्हाला पैसे देण्यासाठी खूप उशीर लागला। त्याचं कारण सुद्धा सांगितलं, त्यांच्याजवळ या ठिकाणी निधी जो होता तर तो निधी या ठिकाणी नव्हता, कारण तुम्हाला पण माहित आहे मागच्या महिन्यामध्ये गॅस बायकांना लोकांना मिळेना झाला होता, मग त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा निधी तिकडे वळवण्यात आला होता आणि त्यामुळे पैशांचं वितरण होण्यासाठी उशीर लागला।
परंतु आता काळजी करू नका, सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आज अक्षय तृतीया त्यांची गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। 3,000 रुपये एकत्र 2 महिन्यांचे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाल्या। तुम्हाला जर आजच्या आज 3,000 रुपये पाहिजे असतील तर नेमकं तुमच्या जिल्ह्यांची लिस्ट या सरकारने निवडलेल्या आज रविवार निमित्त 19 एप्रिल रोजी जमा करण्यात आल्या का बघा। तुम्हाला वाटत असेल रविवारी बँका बंद असतील, परंतु तसं नाही आहे। सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि चेकद्वारे हे पैसे या ठिकाणी कालच बँकांना वर्ग करण्यात आले होते। आज पैसे या ठिकाणी जमा तुम्हाला होणार आहेत, परंतु तुम्हाला काढता येणार नाहीत, परंतु बँकेमध्ये मेसेज तुम्हाला या ठिकाणी या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये आता पाहायला मिळणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून जो काही शब्द दिला होता तर तो 100% या ठिकाणी पाळलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणींसाठी ही योजना काढली आहे आणि गोरगरीब महिलांसाठी योजना काढल्या। गोरगरीब महिला म्हणजे कोणत्या महिला? ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्व महिलांना या ठिकाणी आज तुम्हाला त्या ठिकाणी मार्च महिन्याचे 1,500 आणि त्यामुळे एप्रिल महिन्याचे 1,500 असं एकत्रित 3,000 रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। अगदी पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नेहमी सांगितलं जात होतं की आम्ही निधी मंजूर करतोय आणि तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी करणार आहे, तर तशा प्रकारे या ठिकाणी आता पैशांचं वितरण सुरू करण्यात आलंय। कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या 15 त्या ठिकाणी आता महत्त्वाच्या या ठिकाणी तालुक्यामध्ये पैशांचं वितरण पहिल्यांदा होणार आहे याचीच माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून जी काय निधी आहे तर ती निधी महिलांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी भरपूर खुश झाल्या आहेत, आनंदित झाले आहेत। अक्षय तृतीया सण आमचा एकनाथ शिंदे साहेबांनी गोड केला असं म्हणावं लागले आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून जे पैशांचं वितरण होणार आहे तर ते 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी दुपारपर्यंत पैसे येतील, काही लाडक्या बहिणींना संध्याकाळपर्यंत पैसे येतील, काही लाडक्या बहिणींना रात्रीपर्यंत पैसे येतील, परंतु आज एकही लाडकी बहीण शिल्लक ठेवता कामा नये अशा प्रकारची कडक ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला सांगणार आहे। ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज अक्षय तृतीया निमित्त तुम्हाला 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाल्या। आजची बातमी ही बातमी नाही, तर तुम्हाला डायरेक्ट कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो अजिबात काळजी करू नका। आज रविवार तुमचा 100% गोड होणार आहे, अक्षय तृतीया तुमची 100% गोड होणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तिकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीचं बटन दाबण्यात आले। या ठिकाणी आता तुम्हाला माहीत आहे, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादांची बायको तर सुमित्रा वहिनी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं तिघांनी मिळून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे आणि महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा या ठिकाणी होत असल्याची माहिती समोर येत आहे। सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी ती लिस्ट पाहूया ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालंय। 12 जिल्हे नेमकं कोणकोणते निवडण्यात आलेत त्या 12 जिल्ह्यांची नावे झटपट पद्धतीने आता 1 मिनिटाच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो सांगत आहे। तुम्ही पटकन चेक करायचं आहे, तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण आज दिवसभरामध्ये केव्हाही होऊ शकतं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री असं कधी पण तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता एकनाथ शिंदे साहेब तुमचे लाडके भाऊ यांनी महत्त्वाची सूचना लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। जर करता तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर अशा अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी आता आपला हप्ता हाताने या ठिकाणी बंद करून घेणार आहेत। आता त्यांच्या पायावर स्वतःच दगड टाकून घेणार आहेत, कारण त्या लाडक्या बहिणी या महत्त्वाच्या 4 चुका आता सातत्याने करत असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलंय। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळी तुमचा महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता तुमच्या बँकेत येतो, तुम्हाला मेसेज आल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमचं पोस्टात खातं असेल तर लाल कलरचं पुस्तक घेऊन या ठिकाणी पोस्टात पैसे काढायला जाता। तुमचं जर स्टेट बँकेत खातं असेल तर निळ्या कलरचं पुस्तक घेऊन तुम्ही बँकेमध्ये जात असता। परंतु एक गोष्ट लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून 4 सूचना सांगण्यात आलेत। या 4 सूचनांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्या बँकेतील पैसे या ठिकाणी आता दुसरीकडे वळवले जाऊ शकतात। आता तुम्ही म्हणाल की आम्ही काही येडे आहोत का, दुसरीकडे कसे काय पैसे जातील, तर लक्षात ठेवा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये एक घटना घडलेली आहे।
कान देऊन ऐका. एक महिला होती ती म्हणजे बीड जिल्ह्यातील, दुसरी महिला होती ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील. या दोन महिला या ठिकाणी एकीचं खातं होतं स्टेट बँकेत आणि दुसरीचं खातं होतं पोस्टात. या महिला नेहमीप्रमाणे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला या ठिकाणी घेत होत्या. परंतु प्रॉब्लेम असा मोठा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो झाला होता, त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये मिनिमम बॅलन्सचा रूलच पाळलेला नव्हता. बँका काय म्हणतात, आमच्या बँकेमध्ये खातं खोललाय म्हणल्यावर आमच्या बँकेमध्ये काहीतरी शिल्लक रक्कम ठेवा. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करता, 1500 रुपये आल्या पटकन सर्वच्या सर्व पैसे काढून घेऊन येता. त्यामुळे बँकांनी आता दंड करायला सुरुवात केल्या. त्यामुळे एक नाशिक जिल्ह्यातील स्टेट बँकेतील महिला आणि या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यातील आता पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणारी लाडकी बहीण यांचं जवळपास 500 रुपये लाडक्या बहिणींचे दंड म्हणून कट करण्यात सुद्धा आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तुम्हाला जर बँकांकडून दंड होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये काय काय या ठिकाणी कामे करायचे आहेत, किती पैसे या ठिकाणी आता मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवायचे आहेत, ही सुद्धा माहिती तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. परंतु लाडकी बहीण योजनेचे आता बँकेचं खातं वळवलं देखील जाऊ शकता. तुमचं जर झेरॉक्स काढत असाल तर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड बँकेला दिला असेल तर तुम्ही आता ओळखीच्या ठिकाणचाच त्या ठिकाणी झेरॉक्स काढा. अन्यथा तुमचे सुद्धा आता डॉक्युमेंट जे आहेत, कागदपत्र जे आहेत तर ते वळवले जाऊ शकतात. अशा प्रकारची गंभीर सूचना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सांगण्यात आल्या. हा झाला वेगळा विषय. परंतु आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या सणाच्या मुहूर्तावर कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालंय, त्या जिल्ह्यांची यादी कोणकोणती या ठिकाणी सांगण्यात आल्या ती सुद्धा आपण झटपटपणे पाहून घेऊया. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना खटाखट 2 मेसेज येऊ लागलेत. पहिला मेसेज या ठिकाणी मार्च या मागच्या महिन्याचा आणि चालू असलेल्या एप्रिल महिन्याचा. दुसरा मेसेज असं तुम्हाला टोटल 2 मेसेज तुम्हाला आज अक्षय तृतीयानिमित्त लाडक्या बहिणींना येत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेत, आनंदाने नाचू लागलेत. कित्येक दिवसानंतर या ठिकाणी 2 महिन्यांचे पैसे एकत्र या ठिकाणी आता सोडत असल्याची माहिती समोर येत आहे. मग आज नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, याचीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल आणि आतापर्यंत जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते जर तुम्ही घेतले असतील तर तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा असं तुम्हाला दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येत असल्याची माहिती आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता इथून पुढे तयार राहायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालंय, कोणत्या लाडक्या बहिणींचा अक्षय तृतीयाचा सण गोड होणार आहे याचीच माहिती आम्ही या ठिकाणी सांगणार आहे. सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर दिली होती तशा प्रकारे पैशांचं वितरण जोरदार सुरू असल्याची माहिती या ठिकाणी लाडक्या बहिणींनो समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाने खुश झालेत, नाचू लागलेत. आम्हाला 3000 मिळाले, 3000 रुपये मिळाले असं म्हणू लागलेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता आपण ती लिस्ट सांगत आहे कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे. सरकार काय म्हणतंय, आम्ही ज्यावेळी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी सुरू केली होती त्यावेळी आम्ही फक्त KYC करण्याची अट लावली होती. परंतु अनेक लाडक्या गोरगरीब आहेत, गरजू आहेत, त्यांना KYC अजून पण करता आलेलं नाही. त्यांना या ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी आणि मागचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. परंतु अक्षय तृतीया सण असल्याने सरसकट सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना हे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्या. आता पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 2 मेसेज आल्याचं पाहायला मिळणार आहे. पहिला मेसेज तुम्हाला मागच्या मार्च महिन्याचा आणि दुसरा मेसेज चालू असलेल्या एप्रिल महिन्याचा. असं 3000 रुपये या ठिकाणी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट. ज्या 12 जिल्ह्यातील आता गोरगरीब महिला आहेत त्यांना पैशांचं वितरण आता फेब्रुवारीचं झालंय, तशा प्रकारे मार्च एप्रिलचे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे आज रविवारी अक्षय तृतीयाच्या निमित्त जे 12 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट आपण झटपटपणे या ठिकाणी आता पाहण्यास सुरुवात करूया. बघा ते जिल्हे कोणते आहेत, सर्व काही अपडेट तुम्हाला सांगत आहे. फक्त जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील कोणते त्या ठिकाणी 160 तालुके आहेत त्या 160 तालुक्यांची सुद्धा लिस्ट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. चला तर मग पाहूया त्या जिल्ह्यांची लिस्ट ज्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.
आता बघा लाडक्या बहिणींनो, अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे, परंतु अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुके या ठिकाणी निवडण्यात आलेले नाहीत. फक्त मोजकेच प्रत्येक जिल्ह्यातून फक्त 5-5 तालुके आता निवडण्यात आलेत. त्यामुळे 2 मिनिटांचा वेळ काढून तुमचा तालुका यामध्ये आहे का नक्की बघा. अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, नांदगाव, त्यानंतर भातुकली, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील महिला तुम्ही असाल तर यामध्ये कोपरगाव, कर्जत, अकोले, जामखेड, नगर, निवसा, पाथर्डी, पारनेर या भागातील महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम, वाशी, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज. त्यानंतर आता पुढचा जिल्हा जळगाव जिल्ह्यातील महिलांनो इकडे लक्ष द्या. यामध्ये चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा. त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद हे तालुके निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. धुळेमध्ये शिरपूर, साक्री, सिंदखेडा. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा. नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हादगाव. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा विचार केला हिंगणा, कामठी, सावनेर, काटोला, कळमेश्वर या भागातील लाडक्या बहिणींना लवकरच लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी तुम्हाला एप्रिल आणि या ठिकाणी मार्च दोन्ही महिन्यांचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा. KYC केले नसेल तर व्यवस्थित आधार कार्ड अपडेट करून त्यावरती नवीन फोटो लावून या ठिकाणी जन्मतारीख पूर्ण असावी, नाव पूर्ण असावी तर तुम्ही अपडेट करा अशी सूचना या ठिकाणी आल्याची माहिती समोर येत आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.